बांधलं ते कोणी ते घर बांधलं ते कितें डेव्हलपमेंट तशें काय जावना डेव्हलपमेंटाचो विशय आशिल्लो तो लोकांनी खूप फुडाकार घेवन तो हाडयलो. ओके सर आनी एक थिंग व्हॉट इज द अपडेट स्टेटस ऑन पेंजीम फुटबॉल ग्राउंड तो नेवा ग्राउंड खंयचो हितून बालभवनाच्या ऑपोजीट बांदलो तो इनॉग्रेशन तो स्मार्ट सिटी स्मार्ट सिटी इट इज नॉट विथ द हँडओव्हर करून ना आणि सर लोकसभेत आयज बिल येवपाचें सर मातून 4 मतदारसंघात तुमच्या मतदारसंघाचो समावेश आहे. 4 मतदारसंघान पयलो ताज्या पयलो हांव एक गोश्ट सांगता. सगळ्यांत पयलू आदरणीय आमचे देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री अमित शहाजी यांच्या खूप मनापासून आभार व्यक्त करता. कारण निदान बरेचशे वर्सांनी हे रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन फॉर द स्टेट ऑफ गोवा हे इंट्रोड्यूस आज जाता. हे इंट्रोड्यूस जाल्या नंतर राज्यसभेन सुद्दां ते रिझोल्युशन पास जावपाची गरज आणि नंतर सेन्सस आणि डिलिमिटेशन प्रोसेस सुरू जाल्लो आसा आणि खूप आनंद जाता की हे सगळे काही गोष्टी मुखार व्हरता आसतनाच हे रिजर्वेशन पॉलिटिकल रिजर्वेशन जावप हे खूप महत्वाचें आसा. कारण फ्युचर जनरेशना खातीर आमी संघर्ष करून हांगा पाविल्ले आसा. पूण संघर्ष मुखार करपाक जमतलो ना जमतलो त्या व्यक्ती कडेन ती हें आसा. पूण एकूच गोश्ट मुखावेल्या जनरेशना खातीर हें जावप हें तितलेंच म्हत्वाचें आसा आणि तो फंडामेंटल रायट आसा. आर्टिकल 15 and 16 of the Constitution is clearly said and People's Representation Act 330 अंतर्गत जवळ जवळ 20 वर्सां जावन गेल्लीं आसा. 21 वर्सां जावन आयिल्लीं आसा. तरी आसतना जितली कितलीशीं सरकारां आयिल्लीं आसात निदान आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारान हें आज मुखार व्हेल्लें आसा. आमी आशा व्यक्त करुया की मुखावेल्या 2027 जे गोंयची विधानसभा जातली त्या विधानसभेत पॉलिटिकल रिजर्वेशन अनुसूचित जमाती खातीर आसतलें अशी आमी आशा व्यक्त करुया. पूण प्रोसेस खूब आहा लांब आसा आणि आमकां पूर्ण खात्री आसा की ह्या सगळ्या कडेन सगळे प्रोसेस पूर्ण जाल्या नंतर लोकांक न्याय मेळटलो. जे कित्येक वर्सां जालीं आज ही मागणी प्रलंबीत आसा. ज्यो मागण्या खातीर आमी आंदोलन केल्लें आशिल्लें आणि ताजोच भाग आणि आज ताका मुखार व्हरपा खातीर आमचें सरकार आणि सद्याचें आमचें सरकार जें आसा तें मुखार व्हरता. आमी दोतोर प्रमोदजी सावंत जे गोंयचे मुख्यमंत्री आदरणीय आमचे MP श्रीमान सदानंद शेट तानवडे आणि एकंदरीत भारतीय जनता गोंय फाट्याचे खूब मनापासून एट दीस मोमेंट खूप खूप आभार करता. पॉलिटिकल रिजर्वेशन एक मेन वेपन अपोजिशन यूज करतात अगेन्स्ट एंड अगेन्स्ट. तुमी कशें पळयता? म्हाका कळना तुजो पॉलिटिकल रिजर्वेशनचो इश्यू आसा तो अपोजिशना कडल्यान टायम एंड अगेन सो रिपीट केलो जाता. पॉलिटिकल विरोधकां कडल्यान हो इश्यू रेज जावपाचो हांगसर प्रश्नूच येना. कारण कित्याक सांग हे पॉलिटिकल रिजर्वेशन हाडपा खातीर गोंयचे 2 भुरगे तरणाटे जे आसात पळय न्ही तांचें बलिदान दिल्लें आसा. ऑपोजिशन तांचे हे राजकीय पोळी बाजून हेच ऑपोजिशन आशिल्लें ज्या वेळाचेर गेली कित्येक वर्सां 2021 पासून कोणाचें सरकार आशिल्लें खंय खंय कोण कोण आशिल्लें हें सगळ्यांक खबर आहा. त्या वेळाचेर कोणी सपोर्ट केलो ना आणि विरोधक जर आतां जर उलयता जाल्यार त्यो सगळ्यो काही गोश्टी एक राजकीय स्टंट जावपाक शकता. कारण आमी एज एन उटा युनायटेड ट्रायबल एसोसिएशन अलायन्स म्हणून आमी सातत्यान हें फॉलोअप करीत आसा. घडये एखादें सायलंट आसपाक शकता, घडये एखादें उघडपणान आवाज करपाक शकता. राजकीय पक्षाचे फाल्यां सकाळी आमी विरोधकांक आसतले त्यो राजकीय पक्षाचे किंवा राजकीय जो हें करपाक आसा तितून प्रश्नूच येना. कारण हो विशय त्या लोकांनी घेतले ना, हो विशय लोकांनी घेतिल्लो आसा. हें आमी लक्षांत दवरपाचें पयलू गरज आसा. आनी लोकांनी घेतलो म्हणून प्रत्येक सरकार जें आसा त्याच जाग्यार गव्हर्मेंटान आसतना 2 महिन्या पयलीं तुमी एग्रेसिवली हो इश्यू पुन्हा हें केलो. हांव अजुनूय एग्रेसीव आसा. ज्या गोष्टी कडेन खातीर आमी आंदोलनान भाग घेतले त्या गोष्टी कडेन हांव अजुनूय एग्रेसीव आसा. म्हजें एग्रेसिवनेस जी आसा पळय न्ही ती म्हजी स्ट्रेंथ जावन आसा. थँक्यू सर.